एकनिष्ठांना डावलून ओपऱ्यांना उमेदवारी, तनपुरेंच्या नावावरून भाजपमध्ये खतखत. अहिल्यानगरच्या राजकारणात भाजपमध्ये सध्या मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा सुरू असतानाच पक्षातील अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून पक्षांतर करून आलेल्यांना संधी का, असा सवाल आता भाजपच्याच गोटातून उपस्थित केला जात आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांचे नाव पुढे आल्याने पक्षातच नाराजीचा सूर उमटू लागला आहे. अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नाराज कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की ज्या पक्षामुळे आमदारकी आणि मंत्रीपद मिळाले त्याच पक्षाला सोडून तनपुरे भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे भविष्यात ते भाजपशी किती एकनिष्ठ राहतील असा थेट सवाल आता पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही नगरसेवकांनी या उमेदवारी विरोधात भूमिका घेतली असून पक्षाने अजूनही वेळ गेलेली नसल्याचे सांगत निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी आता जोर धरत आहे. जर पक्षांतर करून आलेल्यांनाच उमेदवारी मिळणार असेल तर पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांनी नेमके करायचे काय, असा संतप्त सवाल भाजपच्या गोटातून विचारला जात आहे. आम्ही फक्त सतरंजा उचलण्यासाठीच आहोत का, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.